नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. तर मकर संक्रांती जवळ आलेली आहे. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी काय दान करावे? मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान करतात आणि हव्य करतात त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादींमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टीचा समावेश व्हायलाच हवा. याशिवाय या दिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ तांदूळ वाहावे लागतात. सुगडाची पूजा करावी लागते आणि सुगडामध्ये गहू, ऊसाचे तुकडे, हळकुंडे, कापूस, बोर, द्रव्य इत्यादी वस्तू घालून सुगड दान केल्याची प्रथा आपली असते. शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनुसार काही उपाय करावे लागत असतात. या उत्तरायणात राशीनुसार दान केल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्ही मालामाल होत असता. तर चला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या राशीने काय दान करावे, त्यामुळे त्या राशीला लक्ष्मीची कधीही कमी पडणार नाही, त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम येते मेष राशी. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या इच्छापूर्तीसाठी लोकांनी तीळ आणि मच्छरदाणीचे दान करणे आवश्यक आहे. दुसरी येते वृषभ राशी. शास्त्रानुसार या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीच्या दिवशी लोकरीचे कापड व तिळाचे दान करावे. लोकरीचे कापड आपण स्वेटरही दान करू शकतो. उब येणाऱ्या गोष्टी आपण या दिवशी दान करू शकतो. मिथुन राशी. या राशीचा स्वामी बुध आहे. हिरवे कपडे, तीळ, मच्छरदाणीचे दान या राशीच्या लोकांनी केले तर त्यांना कधीही लक्ष्मीची कमी पडणार नाही. कर्क राशी. या राशीचा स्वामी चंद्र आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी साबुदाणा आणि लोकरीचे दान करावेत. यामुळे त्यांना लक्ष्मीची कमी पडणार नाही. लोकरीचे वस्त्र यांनी दान करावे. सिंह राशी. या राशीचा स्वामी सूर्य आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी माणिक, गहू, लाल कपडा, लाल फूल, गुळ, सोने, तांबे, चंदन या राशींनी दान केले तर या राशीला वर्षभर लक्ष्मी प्राप्ती होत असते. कन्या राशी. या राशीचा स्वामी बुध आहे. राशीचा स्वामी ग्रहानुसार तेल, उडीद आणि तिळाचे दान या राशीने जर केले तर या राशीची वर्षभरात फार भरभराट होऊ शकते. तुळ राशी. या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी तेल, रुई, वस्त्र, तांदूळ दान करावेत. पण या वर्षी 2026 मध्ये तांदूळ दान करायला चालत नाही, कारण की एकादशी आल्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकादशीला तांदूळ हे वर्ज्य असतात. त्यामुळे तांदूळ सोडून बाकीच्या गोष्टी यांनी दान कराव्यात. वृश्चिक राशी. या राशीचा स्वामी मंगळ आहे. गरिबांना खिचडी, धान्य या राशीने दान करावे. धनु राशी. या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी तीळ व हरभरा याची डाळ दान केल्यास विशेष लाभ मिळू शकतो. मकर राशी. या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या लोकांनी तीळ तेल, काळी गाय, काळे वस्त्र याचे दान जर केले तर यांना चांगला लाभ मिळू शकतो. कुंभ राशी. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी तीळ, साबण, वस्त्र, कंगवा आणि अन्नदान करावे. त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. तर आता राहिलेली आहे मीन राशी. तर शास्त्रानुसार या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी मध, केशर, हळद, पिवळे वस्त्र याचे दान जर केले
तर या राशीला फार चांगला लाभ मिळू शकतो. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली जी रास आहे त्या राशीनुसार आपण दान करा आणि या मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्येच हे दान केले पाहिजे. जर हे दान आपण मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये केले तर आपल्याला चांगल्या प्रकारचा लाभ मिळू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.